तुमचा विश्वास, आमची बातमी। इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून त्याला महाराष्ट्र राज्यासह धुळे शहर देखील अपवाद राहिलं नाहीये। धुळे शहरात गॅसचा जबरदस्त तुटवडा निर्माण झालेला असून गॅस रजिस्ट्रेशनसाठी अनेक एजन्सी यांचे नंबर बंद येत असून अनेक ठिकाणी वेटिंग हजारोंच्या संख्येमध्ये गेली आहे। त्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचं जाहीर करत असून प्रत्यक्षात दुरापास्त झाले आहेत। गॅस सिलेंडरची वेटिंग पाहता अनेक महिने नागरिकांना या त्रासाला सामोरं जावं लागत असून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धुळ्यामध्ये गजबजलेल्या डॉक्टर पारा घोगरे चौकामध्ये गॅस तुटवड्याच्या संदर्भात पंतप्रधान मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे गटारातून गॅसची निर्मिती करत अनोखे आंदोलन करण्यात आले। यावेळी ठेल्यावर गॅस शेगडी सिलेंडर ठेवून थेट वाहन नळी बाफणा शाळेजवळच्या भिंतीलगत असणाऱ्या गटारीजवळ सोडण्यात येऊन गॅस येतो का याचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे। याप्रसंगी शिवसैनिकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या गॅस धोरणाविरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी केली आहे। नाम नरेंद्र गायब सिलेंडर, गटारातून गॅसची निर्मिती करणाऱ्या नरेंद्र मोदींचा विजय असो, मोदी टेक्नॉलॉजी या अशा उपरोधात्मक घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या। तसेच शासन खोटे आकडेवारी जाहीर करत असल्यानं नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्यानं धुळे जिल्हा प्रशासनाचा देखील या प्रसंगी निषेध करण्यात आलाय। हे प्रतिकात्मक आंदोलन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवणे, नरेंद्र परदेशी, निंबा मराठे महानगर प्रमुख धीरज पाटील, तेजस गोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। गेल्या आठवड्यामध्ये केंद्र शासनाने गॅसची दरवाढ केली। जो 850 रुपयाला गॅस मिळत होता तो आज 928 रुपयाला त्या ठिकाणी झालेला आहे। एकीकडे इराणच्या युद्धाचं कारण देऊन या ठिकाणी दरवाढ लपवण्याकरता या ठिकाणी कृत्रिम टंचाई गॅसची निर्माण केली गेलेली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुळे शहरामध्ये मागणी जास्त असताना अधिकारी आकडे लपवत आहेत। विशेष करून जिल्हाधिकारी देखील खोटे आकडे या ठिकाणी सांगतायत। गोरगरिबांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नाहीये। आपल्या देशाचे पंतप्रधान तसेच महान शास्त्रज्ञ नरेंद्र मोदी यांनी गॅस टंचाई संदर्भात एक मंत्र या भारत देशाला दिला होता। तसे ते तत्वज्ञ देखील आहेत। जेव्हा कोरोना काळामध्ये कोविडच्या जंतूंना मारण्यासाठी त्यांनी थाळी वाजव म्हटलं, देशाने थाळी वाजवली आणि त्यांनी 40-50 वर्षापूर्वी गटारीतून गॅस निर्माण करण्याचं तंत्रज्ञान सांगितलं। आणि म्हणून आम्हाला फार मोठी आशा होती की आता जे युद्ध चालू आहे त्यांच्या नाकर्तेपणामुळे वास्तविक या युद्धाचा आपल्याशी संबंध नसताना आपण इराणशी तसा पाहिलं तर पंगा घेतला। इराण हा आपला पारंपरिक मित्र होता। त्यांनी आपल्याला मदत केली होती। काश्मीर प्रश्नामध्ये ठरावामध्ये युनोच्या ठरावात इराण हा आपल्याकडून उभा राहिला होता। या प्रसंगी शिवसेनेचे भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, अण्णा फुलपगारे, प्रशांत ठाकूर, सुनील पाटील, शिवाजी शिरसाळे, राजेंद्र ढवळे, मनोज बंब, महिला आघाडीच्या संगीता जोशी, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, सुनीता शिरसाट, ज्योती चौधरी, प्रकाश वाघ, सुभाष मराठे, मुन्ना पठाण, आनंद जावडेकर, विश्वनाथ सोनवणे, कपिल लिंगायत, महादू गवळी, दिनेश पाटील, पंकज भारेसकर, संदीप चौधरी, सागर निकम, सागर साळवे, अमोल ठाकूर, सूरज भावसार, गोकुळ आबा बडगुजर, आबा हरळ, पिनू सूर्यवंशी, निलेश कांजरेकर, वैभव पाटील, गजेंद्र पाटील, दीपक जाधव, गुलाब धोबी, शुभम रणधीर, सचिन शिंदे, योगेश पाटील, तेजस सपकाळ आदींसह शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।